Dear student, I am S. A. Patel sir from Govindrao Junior College इचलकरंजी. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळेला आपण 3D जॉमेट्री पर्यंत आपण वेक्टर मधला भाग पाहत आलोय. आज आपण 3D जॉमेट्री म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम इन स्पेस, अवकाशामध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम कशी असते ते आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम कन्सिडर 3 लाइन्स परपेंडिकुलर टू ईच अदर. Consider 3 lines perpendicular to each other called as coordinate axis x, y and z axis. Consider 3 lines. 3 lines perpendicular to each other. Perpendicular to each other called as coordinate axis. Called as coordinate axis x, y and z. X, y and z. These are called as 3 लाईन आपण एकमेकाला परपेंडिकुलर घेतल्या स्पेस मध्ये, तर त्यांना आपण x, y, z ऍक्सिस म्हटले. आता हे 3 ऍक्सिस मुळे होल स्पेसचे 3 प्लेन मध्ये डिवाइड होतात. एक समजा हा आपण x ऍक्सिस घेतलाय का, इकडे x ऍक्सिस घेतला, समजा हा y ऍक्सिस घेतला आणि हा आपण z ऍक्सिस घेतला. x, y and z ऍक्सिस, x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस. हे तिन्ही एकमेकाला जरी दिसत नसले तर ते एकमेकाला परपेंडिकुलर आहे. x ऍक्सिस, y ऍक्सिस आणि z ऍक्सिस. जसं आपण एखाद्या रूम मध्ये घेतो x ऍक्सिस, y ऍक्सिस, z ऍक्सिस. तर x आणि y ऍक्सिसमुळे x व y किंवा xy प्लेन तयार होतो. y आणि z ऍक्सिसमुळे y व z किंवा yz प्लेन तयार होतो आणि x आणि z मुळे x व z किंवा xz प्लेन तयार होतो. म्हणजे या 3 ऍक्सिस मुळे हे इकडे पण लाईन्स आहेत, z ऍक्सिस खाली आहे, x ऍक्सिस इकडे पण आहे. तर या 3 लाईन मुळे, 3 ऍक्सिस मुळे प्लेन स्पेसचे 3 भागात विभाजन होतं. त्याला म्हणतात प्लेन्स. these 3 axes divide the space into 3 planes, xy, yz and zyx, or simply we called xy, yz and zx planes. किंवा याला आपण xy प्लेन म्हणजे xy प्लेन, yz and zx प्लेन. तर या प्लेन मुळे परत अवकाशाच्या 8 भागात विभाजन होते. these three planes divide the space into 8 parts. each is called as a octant. तर त्या प्रत्येक भागाला ऑक्टंट असं म्हणतात. ऑक्टंट म्हणजे या स्पेस, या 3 ऍक्सिस मुळे 3 प्लेन तयार झाले. 3 प्लेन मुळे स्पेसच्या 8 भागात विभाजन होते. त्यातल्या प्रत्येक भागाला ऑक्टंट म्हणतात. उदाहरणार्थ ही खोली, एक खोली आपण घेतली तर ऑक्टंट, याच्या पलीकडची खोली दुसरा ऑक्टंट, याच्या इकडची खोली तिसरा ऑक्टंट, त्याच्या पलीकडची खोली चौथा ऑक्टंट आणि बरोबर याच्या खाली आपण गेलो तर परत 4 असे 4 ऑक्टंट म्हणतात. परत एकदा आपण ज्या खोलीमध्ये आहोत ती एक खोली, एक ऑक्टंट. आपल्या खोलीच्या पलीकडची खोली, इकडच्या दुसऱ्या बाजूची खोली दुसरा ऑक्टंट, याच्या तिकडची खोली तिसरा ऑक्टंट आणि त्याच्या पलीकडची परत खोली चौथा ऑक्टंट. हे वरती 4 ऑक्टंट, तसेच खाली 4 ऑक्टंट होतात. म्हणजे 4 आणि 4 8 ऑक्टंट. आता पॉइंट कुठे कुठे असल्यानंतर काय काय असतं ते आपण बघूया. की पॉइंट जाऊन समजा आपण आता असं घेतलं, एक्स ऍक्सिस वरती पॉइंट घेतला, पॉइंट इज ऑन एक्स ऍक्सिस. समजा आपण या पद्धतीने डायग्राम काढली. पहा हे असे आपण एक ऑक्टोनेटला
समजा आपण पॉइंट एक्स अक्षावरती घेतला की पॉइंट इज ऑन एक्स ऍक्सिस, तर याचे वाय आणि झेड कोऑर्डिनेट झिरो असतात. म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स x 0 0 येतात. याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला x 0 0 मिळतात. x 0 0. If point is on y axis, its x and z coordinates are 0. म्हणजे 0 y 0. If point is on z axis, its x and y coordinates are 0 0 0 z. एक्स अक्षावरचा पॉइंट असेल, जसं आपण कोऑर्डिनेट सिस्टीम प्लेन मध्ये बघतो एक्स अक्षावरचा पॉइंट घेतला तर y कोऑर्डिनेट 0 होतो, तसं स्पेस मध्ये y आणि z कोऑर्डिनेट 0 येतात. y आणि z. तसंच y अक्षावरचा पॉइंट घेतला तर x आणि z 0 येतात, आणि z अक्षावरचा पॉइंट घेतला तर x आणि y 0 येतात. तर समजा मी xy प्लेन मधला पॉइंट घेतला, उदाहरणार्थ तुम्ही हा पॉइंट घेतला समजा l m आणि याला आपण n म्हणतो. हे पॉइंट आपण a b आणि c पॉइंट घेतला. आता बघा मी जर xy प्लेन मध्ये घेतला, x आणि y ऍक्सिस मधला हा पॉइंट कुठला घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट्स z कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स येतात आपल्याला xy प्लेन मध्ये z कोऑर्डिनेट 0 म्हणजे x y 0. तर इकडचा पॉइंट पहा x y z प्लेन हा y ऍक्सिस आणि z ऍक्सिस y z प्लेन मधला हा पॉइंट आहे. तर y z प्लेन मध्ये या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स येतात x कोऑर्डिनेट 0, y z मध्ये x कोऑर्डिनेट 0 0 y z. आणि इकडे आपण z आणि x ऍक्सिस मध्ये घेतला हा पॉइंट, तर x z प्लेन मध्ये y कोऑर्डिनेट 0 म्हणजे x 0 z हा पॉइंट झाला. आता समजा हा पॉइंट आपण बघा इथला पॉइंट, हा पॉइंट कुठल्याच ऍक्सिस मध्ये किंवा कुठल्याच प्लेन मध्ये नाही, तो स्पेस मधला पॉइंट आहे. त्याला मी नाव दिलं p. तर स्पेस मधला पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात x y z. x y z. तेच आपण माहिती आता थोडक्यात घेऊया. If point is on x axis, if point is on x axis, point is on x axis, its y and z coordinates are 0. Its y and z coordinates are 0. म्हणजे तो पॉइंट आपल्याला कसा मिळतो पहा, तो पॉइंट आपल्याला या पद्धतीने मिळेल x 0 0. x अक्षावरचा पॉइंट x 0 0. तसंच पॉइंट ऑन y ऍक्सिस, पॉइंट ऑन y ऍक्सिस इज ऑफ द टाइप कसं आहे पहा, y अक्षावरचा पॉइंट असेल तर z आणि x 0 म्हणजे 0 y 0. y अक्षावरचा पॉइंट 0 y 0. आणि z अक्षावरचा पॉइंट ऑन z ऍक्सिस, point on z axis is 0 0 0. म्हणजे z अक्षावरती x आणि y कोऑर्डिनेट 0, y अक्षावरती x आणि z कोऑर्डिनेट 0, x अक्षावरती y आणि z कोऑर्डिनेट्स 0 होतात. हे झाले ऍक्सिस वरचे पॉइंट झाले. आता आपण मी प्लेन मधले पॉइंट घेतले. समजा xy प्लेन घेतला तर xy प्लेन मध्ये z कोऑर्डिनेट 0. तर if point is in xy plane, point is in xy plane, xy means x or y plane, point is in xy plane, its z coordinate is 0, z coordinate is 0. म्हणजे तो या स्वरूपाचा असतो. xy प्लेन मध्ये x y 0, x y 0. Similarly, point in yz plane is yz प्लेन मध्ये x कोऑर्डिनेट 0, x कोऑर्डिनेट म्हणजे 0 y z. आणि पॉइंट इन zx प्लेन, पॉइंट इन zx प्लेन इज zx प्लेन मध्ये y कोऑर्डिनेट 0 म्हणजे x 0 z. काय काय बघितलं बघा आपण. सर्वात पहिल्यांदा आपण तीन कोऑर्डिनेट ऍक्सिस घेतले, तीन परपेंडिक्युलर लाईन्स घेतले, त्यांना आपण कोऑर्डिनेट ऍक्सिस x ऍक्सिस y ऍक्सिस z ऍक्सिस म्हटले. या तीन ऍक्सिस मुळे x ऍक्सिस y ऍक्सिस आणि z ऍक्सिस मुळे स्पेसचे तीन प्लेन मध्ये डिवाइड होतात. तीन प्लेन, एक x o y प्लेन, x o y प्लेन हा प्लेन, दुसरा y o z हा प्लेन आणि तिसरा x o z किंवा z o x हा प्लेन. तीन प्लेन. या तीन प्लेन मुळे परत
स्पेसचं 8 भागात विभाजन होतं त्याला म्हणतात ऑक्टल. इच इज कॉल्ड एज ऑक्टल. तर आपण पहिले 4 खोल्या 1 2 याच्या पलीकडची त्याच्या पलीकडची 4 आणि याच्या बरोबर खाली 4 अशा 8 भाग तयार होतात त्याला ऑक्टल असं म्हणतात. तर मी पॉइंट जर ऍक्सिस वरती घेतला एक्स ऍक्सिस वरती घेतला एक्स ऍक्सिस वरती पॉइंट घेतला तर त्याचा y आणि z कोऑर्डिनेट 0. y ऍक्सिस वरचा पॉइंट घेतला तर x आणि z कोऑर्डिनेट 0. z ऍक्सिस वरचा पॉइंट घेतला तर x आणि y कोऑर्डिनेट 0 या स्वरूपाचे असतात. याच्यामध्ये तुम्ही xy प्लेन मधला पॉइंट घेतला तर xy प्लेन मध्ये z कोऑर्डिनेट 0 म्हणजे x y 0 या स्वरूपाचा असतो. तर x आणि y ची किमती त्याप्रमाणे त्या पॉइंट प्रमाणे बदलतील. 1 2 0 2 3 0 -2 1 0 तो कुठल्या ऑक्टंट मध्ये त्यानुसार हे या पद्धतीने. समजा तो पॉइंट yz प्लेन मध्ये असेल yz प्लेन मध्ये असेल तर त्याचा x कोऑर्डिनेट 0 होतो. समजा तो zx प्लेन मध्ये असेल zx प्लेन मध्ये असेल तर y कोऑर्डिनेट 0 होतो. पण पॉइंट जर तो स्पेस मध्ये असेल तर त्याचा कुठलाही कोऑर्डिनेट 0 असत नाही. तर त्याचे x y z या पद्धतीने. आणि पॉइंट इज इन द स्पेस if point is in the space किंवा point in the space is of the type आपण असं म्हणतो point in the space is x y z. जसा की हा p पॉइंट आहे बघा. p पॉइंट कुठल्याच ऍक्सिस वरती किंवा कुठल्याच प्लेन मध्ये नाही तो या प्लेन मध्ये नाही तो बाहेर आहे पॉइंट. तर त्याला आपण समजा हा ओरिजिन घेतला ही रूम घेतली पण या रूम मध्ये ही ओरिजिन घेतला तर तिकडचा जो पॉइंट आहे तो स्पेस मधला पॉइंट येईल. त्यामुळे त्याचे हा ओरिजिन असेल तर तो कोऑर्डिनेट्स असेल त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला x y z म्हणजे पॉइंट इन द स्पेस इज x y z. आता ऑक्टंट मध्ये कोणकोणत्या ऑक्टंट मध्ये कोणकोणते कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह किंवा कोणकोणते कोऑर्डिनेट निगेटिव्ह येतात ते आपण नंतर मग त्यांचं डिस्टन्स मध्ये आपण किंवा आपण जर डिस्टन्स घेतला तरी पण चालतं. पहिल्यांदा डिस्टन्स घेऊ आणि मग नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्हचा भाग आपण नंतर बघूया. पहा या p पॉइंटचं x अक्षापासूनचं अंतर पाहिजे असेल x अक्षापासूनचं अंतर डिस्टन्स ऑफ पॉइंट p फ्रॉम x ऍक्सिस distance of point P from x axis. तर x axis वर कुठलाही पॉइंट घेतला मी ax 00 आणि याचा डिस्टन्स म्हणजे इथं आपण थोडक्यात AP इक्वल टू तर काय येईल का स्क्वेअर रूट ऑफ p चे कोऑर्डिनेट्स आहेत x y z a चे कोऑर्डिनेट्स आहेत x 00 तर ते x x ब्रॅकेट स्क्वेअर x1 x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 y2 म्हणजे y 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z 0 ब्रॅकेट स्क्वेअर और दॅट इज इथे येईल आपल्याला हे x x म्हणजे 0 चा स्क्वेअर 0 इथे y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर म्हणजे आपण थोडक्यात लिहिता येईल y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम x ऍक्सिस. आता मला y अक्षापासूनचा डिस्टन्स पाहिजे असेल तर सिमिलरली distance of point P from y axis is y अक्षापासून अंतर पाहिजे तर पहा रूट ऑफ इथे येईल आपल्याला PB PA PB PC आपण म्हणतो PB इक्वल टू रूट ऑफ y अक्षापासूनचं अंतर पाहिजे असेल तर x 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z 0 ब्रॅकेट स्क्वेअर और दॅट इज इथे y y हा 0 येईल हा x स्क्वेअर येईल हा z स्क्वेअर येईल रूट ऑफ x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात आपण ऑब्झर्व केलं तर काय होतं पाहिजे x अक्षापासूनचं अंतर असेल पॉइंटचं तर y स्क्वेअर रूट y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर येतं. y अक्षापासूनचं अंतर पाहिजे असेल y अक्षापासूनचं अंतर पाहिजे असेल तर आपल्याला x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर अँड डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम z ऍक्सिस. आता z ऍक्सिस z अक्षावरचा पॉइंट घेतला पण z अक्षावरचा पॉइंट C घेतला तर इथून डिस्टन्स पाहिजे असेल तर इज तो येईल आपल्याला PC इक्वल टू रूट ऑफ x 0 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर. हे डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आपण 10वी ला तुम्हाला झालेला डिस्टन्स फॉर्म्युला अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तसं स्पेस मध्ये असं तर आणखी एक कोऑर्डिनेट वापरतो z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. तो फॉर्म्युला वापरला तर ते z मायनस z 0 येतो, बाकीचा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. थोडक्यात लक्षात ठेवा, x अक्षापासूनचं पॉईंटचं अंतर पाहिजे असेल तर रूट y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर, y अक्षापासून पाहिजे असेल तर रूट x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर आणि z अक्षापासूनचं पाहिजे असेल तर रूट y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. आता ओरिजिन पासूनचं अंतर पाहिजे असेल तर and distance of point P from the origin from the plane म्हणूया आपण पहिला from distance of point P हे झाले ऍक्सिस पासूनचे झाले. आता प्लेन पासूनचे अंतर कसे येतात आपण पाहूया. प्लेन पासूनचे अंतर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला असाल. त्यानंतर आपण बघूया डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द प्लेन्स. ऍक्सिस पासूनचे पहिले आता आपण प्लेन पासूनचे बघूया. डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम एक्स वाय प्लेन इज. आता एक्स वाय प्लेन पाहिजे असेल तर एक्स वाय प्लेन मधला पॉइंट घ्या. तर एक्स वाय प्लेन मधला कुठला पॉइंट आहे पहा. हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. एक्स वाय प्लेन मधला हा एल घेतला तो आपला लाईन पीएल. पीएल इक्वल टू रूट ऑफ आता पीएल एल बाय एक्स मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस झेड इज एक्स मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. पी आणि एल चे कोऑर्डिनेट्स वापरायचे. पी आणि एल चे कोऑर्डिनेट्स म्हणजे जे थोडक्यात येतात आपल्याला रूट ऑफ झेड स्क्वेअर दॅट इज झेड. तर थोडक्यात आपल्याला मॉड झेड असते. मॉड झेड का लिहायचं कारण झेड कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कोणत्या ऑप्शन मध्ये आपल्याला माहिती नाही, त्यामुळे हे मॉड झेड आहे. पी एल इक्वल टू मॉड झेड. तसं डिस्टन्स ऑफ पी डिस्टन्स ऑफ पॉइंट पी तर फार सिमिलरली म्हणा डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम YZ plane is आता YZ मध्ये YZ त्यातला पॉइंट येतो M is PM that is equal to mod of x. YZ प्लेन पासून पाहिजे असेल mod x, XY प्लेन पासून पाहिजे असेल तर mod z and distance of point P from ZX plane पाहिजे असेल. ZX प्लेन पासून ZX प्लेन मध्ये आता ZX प्लेन मधला इकडचा येतो हा ZX प्लेन त्यातला n इज Pn इक्वल टू आता ZX प्लेन पाहिजे असेल तर mod y. बाय ऍक्सिस पासून पाहिजे x ऍक्सिस पासून पाहिजे असेल तर रूट y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. y अक्षापासूनचं पाहिजे असेल तर रूट x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर आणि z अक्षापासूनचं पाहिजे असेल तर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हे ऍक्सिस पासूनचं पॉइंट p चा अंतर झालं. तर xy प्लेन पासूनचं पाहिजे असेल तर मॉड ऑफ झेड. YZ प्लेन पासूनचं पाहिजे तर मॉड ऑफ x. ZX प्लेन पासूनचं पाहिजे तर मॉड ऑफ y. ही मॉड्युलस का दिलेलं आहे पहा कारण XYZ कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह माहिती नाही. आपल्याला डिस्टन्स लिहिताना नेहमी पॉझिटिव्ह मध्ये लिहावं लागतं म्हणून मॉड्युलस आहे. आणि आता लास्ट आपण काढला डिस्टन्स ऑफ पॉइंट P. आतापर्यंत आपण काय काय बघा P चं x y z अक्षापासूनचं अंतर बघितलं. त्यानंतर P चं x y y z आणि ZX प्लेन पासूनचं अंतर पाहिलं. त्यानंतर आपण आता पाहणार P चं ओरिजिन पासूनचं अंतर. Distance of point P from the origin. Distance of point P from the origin. तो इथं आपल्याला इथं हा O आहे हा P आहे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय येतात 0 0 0 0 is OP equal to आपल्याला असेल रूट ऑफ x मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचं सूत्र जे आहे दहावीपर्यंत आपण पाहिलेलं आहे अंतराचं सूत्र अंडर रूट x2 मायनस x1
x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला वापरला तर हे येतं रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z काय काय पाहिजे मग सर्वात पहिल्यांदा आपण ऍक्सिस वरचे पॉइंट पाहिजे प्लेन ऍक्सिस वरचे पॉइंट्स काय काय येतात ते पाहिलं त्यानंतर प्लेन मधले पॉइंट काय काय येतात ते पाहिलं त्यानंतर स्पेस मधला पॉइंट कसा असतो ते पाहिलं त्यानंतर स्पेस मधल्या पॉइंटचं ऍक्सिस पासूनचं अंतर तिन्ही ऍक्सिस पासूनचं अंतर काय काय ते बघितलं तिन्ही प्लेन पासूनचं अंतर काय येतं ते पाहिलं ओरिजिन पासूनचं अंतर काय येतं ते पण पाहिलं आता ऑक्टल कोणकोणत्या ऑक्टल मध्ये कोऑर्डिनेट्स कसे कसे असतात ते थोडक्यात आपण पाहूया थोडक्यात हा चार्ट आपण घ्या इथं ऑक्टल कसं म्हणूया आपण ऑक्टल आणि इथं कोऑर्डिनेट्स म्हणूया आपण कोऑर्डिनेट्स पहिल्यांदा O X Y Z त्यानंतर O X Y Z त्यानंतर O x dash y z o x dash y z o x y dash z o x y z dash तर एक एक डॅश झाले पण x dash y dash z dash तर दोन दोन डॅश घ्यायचे o x dash y dash z dash तो x dash y dash z नंतर o x y dash z dash o x dash y z o x dash y z dash and last o x dash y dash z dash पहिल्या पद्धतीने आपण घेतले हे 8 आकड्यांमध्ये o x o x y z o x dash एक एक dash x dash y dash z dash इथे x dash y dash y dash z dash x dash z dash आणि इथे तिन्ही डॅश असे 8 ऑक्टल आपल्याला मिळतील 8 ऑक्टल मिळतील इथे x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट असे 8 ऑक्टल मिळतील या पद्धतीने तर याचे कोऑर्डिनेट्स कसे ओळखायचे पहा O X Y Z या ऑक्टल मध्ये असेल तर तिन्ही पॉझिटिव्ह प्लस 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 जिथे डॅश आहे तो फक्त निगेटिव्ह आहे O X dash Y Z तर मायनस प्लस प्लस तर प्लस मायनस प्लस 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 मायनस 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 प्लस प्लस मायनस 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 प्लस मायनस इथे तिन्ही कोऑर्डिनेट मायनस 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 उदाहरणार्थ हा जो ऑक्टंट आहे आता आपण मी ज्या खोलीमध्ये राहिलेलो आहे ती खोली समजा विचार घेतलं तर x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह z पॉझिटिव्ह ह्या ऍक्सिसला मी x ऍक्सिस म्हटलं इकडे x ऍक्सिस y ऍक्सिस आणि z ऍक्सिस तर इथे यातला यातला स्पेस मधला कुठलाही पॉईंट घेतला या खोलीमधला स्पेस मधला कुठलाही पॉईंट घेतला तर तिन्ही पॉझिटिव्ह येईल आता समजा मी या खोलीच्या पलीकडे गेलो तर हा x तेवढा निगेटिव्ह होणार आहे आणि पलीकडच्या खोलीमध्ये x तेवढा निगेटिव्ह y आणि z कोऑर्डिनेट्स समजा याच्या मी इकडच्या पलीकडच्या खोली इकडे गेलो तर तिकडे y निगेटिव्ह येईल तो x आणि z कोऑर्डिनेट्स आणि त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर तिकडे z निगेटिव्ह येईल x आणि y पॉझिटिव्ह आणि त्याच्यात इथं दोन्ही x आणि y दोन्ही निगेटिव्ह होतील पलीकडच्या खोलीमध्ये तिथं z पॉझिटिव्ह
खाली गेलो तर झेड निगेटिव्ह असेल, प्रत्येक ठिकाणी झेड निगेटिव्ह, याच्या खाली बरोबर गेलो तर झेड निगेटिव्ह असेल, एक्स आणि वाय त्या टर्मप्रमाणे बदलते. असे ऑप्शन मधले आपण हे कोऑर्डिनेट्स लक्षात ठेवायचे. जिथे डॅश आहे तिथे फक्त निगेटिव्ह, एक्स डॅश आहे नेक्स्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे ऑप्शन मधलं झालं. अशा पद्धतीने आपण 3D जॉमेट्री यामधले पाहिलेले आहे. ती 3D जॉमेट्री मध्ये काय काय पाहिलं आपण सर्वात पहिल्यांदा 3D जॉमेट्री मध्ये 3 ऍक्सिस बघितले. 3 ऍक्सिस मुळे 3 प्लेन तयार होतात. 3 प्लेन मुळे 8 ऑक्टंट तयार होतात. या 8 ऑक्टंट आहेत. त्या 8 ऑक्टंट मधले कोऑर्डिनेट सिस्टीम कशी असते, आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं असतं ते पहिलं. एक्स अक्षावरचा पॉईंट कसा असतो पण बघितलं. वाय अक्षावरचा पॉईंट, एक्स अक्षावरच्या पॉईंटला वाय आणि झेड कोऑर्डिनेट 0, वाय अक्षाच्या पॉईंटला एक्स आणि झेड कोऑर्डिनेट 0, झेड अक्षावरचा पॉईंट असेल तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0. एक्स वाय प्लेन मध्ये असेल तर झेड 0, वाय झेड प्लेन मध्ये असेल तर एक्स 0, झेड एक्स प्लेन मध्ये असेल तर वाय 0. स्पेस मध्ये असेल तर तिन्ही 0 नसतात. एक्स वाय झेड तिन्ही कोऑर्डिनेट वेगवेगळे असतात, 0 नसतात, काही असू शकतात तिन्ही कोऑर्डिनेट, फक्त 0 नाही स्पेस मध्ये. त्यानंतर स्पेस मधल्या पॉईंटचं एक्स अक्षापासून वाय अक्षापासून झेड अक्षापासूनचं अंतर बघितलं. एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, झेड एक्स प्लेन पर्यंतचं अंतर बघितलं. त्यानंतर ओरिजिन पासूनचं अंतर बघितलं. पॉईंट स्पेस मधल्या पॉईंटचं ओरिजिन पासूनचं अंतर काय आहे ते पाहिलं. त्यानंतर कोऑर्डिनेट सिस्टीम पण कसे ते पाहिलं आहे. त्यानंतर बेसिक युनिट वेक्टर्स आपल्याला माहित आहे आय जे के ही बेसिक युनिट वेक्टर्स आहेत. याच्यावर एक्स अक्षावरचा युनिट वेक्टर्स हा आय कॅप बेसिक युनिट वेक्टर्स, म्हणजे एक्स वाय झेड अक्षावरचे युनिट वेक्टर्सना आपण बेसिक युनिट वेक्टर्स म्हणतात. बेसिक युनिट वेक्टर्स, बेसिक युनिट वेक्टर्स पण यांना बेसिक युनिट वेक्टर्स म्हणतात. आय कॅप, जे कॅप and k cap are called as basic unit vectors along x axis, y axis and z axis respectively, are called as basic unit vectors, along x axis, y axis and z axis respectively. यानंतर आपण थेरम बनवणार आहोत. तो थेरम नंबर 4. आपण कोलिनियरिटीवरचा थेरम पाहिलेला आहे. तो थेरम नंबर 2 आणि हा थेरम नंबर 4 दोन्ही चांगले करून ठेवायचे. या दोन्हीपैकी जनरली एखाद्या परीक्षेला विचारलं जातं. तर थेरम नंबर 4 हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. थेरम नंबर 4, if a bar, b bar, c bar are any three non-coplanar vectors, any three non-coplanar vectors then there exists a unit vector, then any vector r bar in space असे झालं. then any vector r bar in space can be uniquely expressed as a linear combination of a bar, b bar and c.
काय काय म्हणते पण इफ a bar b bar c bar are any three non coplanar vectors then any vectors r bar in space can be uniquely expressed as a linear combination of a bar b bar c bar. काही वेळेला हा पार्ट न लिहिता कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज इथून इथपर्यंतचा पार्ट न लिहिता असा लिहितात कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज कॉल्ड एज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार. म्हणजे ही वर्डिंग न देता कारण तुम्हाला असं देतील देन आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार सो दॅट आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. तर यासाठी आपण तीन वेक्टर घेऊया ए बार बी बार सी बार. हे कसे नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. नॉन कोप्लेनर वेक्टर्स आपण घेऊया. आपण आता कोऑर्डिनेट सिस्टम इन स्पेस साठी जशी डायग्राम काढली त्याच पद्धतीची पण डायग्राम आहे. थोडंसं आपण या पद्धतीने घेऊया. दिस इज एक्स एक्सिस वाय एक्सिस एक्स वाय आणि झेड एक्सिस. पी पॉइंट आपण स्पेस मध्ये घ्यायचा. इथं आपण ए म्हणूया ओ ए बार इक्वल टू ओ ए बार एक्स एक्स असायचं त्याला ओ बी बार आणि हा त्याला झेड एक्स वरचा पॉईंट ह्याला आपण सी घेऊया ओ सी बार. हा ओरिजिन घेऊया आपण. ओ ए बार ओ बी बार ओ सी बार घेतलं. या पॉइंटला आपण एल एम असं नाव द्या. एल एम आणि एन या पॉइंटला नाव आपण इथं पी असं द्या. हा पॉइंट आपला पी असेल. पी इथं क्यू आर आणि एस क्यू आर आणि एस. पहिल्यांदा तीन वेक्टर्स आहेत ते ओ ए बार ओ बी बार ओ सी बार त्यांना ए बार बी बार सी बार असं म्हणतात. कन्सिडर काय काय केलं आपण ओ ए बार बरोबर ए बार ओ बी बार बरोबर बी बार आणि ओ सी बार बरोबर सी बार असं आपण तीन वेक्टर घेतले. कन्सिडर द थ्री नॉन कोप्लेनर वेक्टर्स ए बार इक्वल टू ओ ए बार आपण ए बार म्हटलं. ए बार इक्वल टू ओ ए बार बी बार इक्वल टू ओ बी बार अँड सी बार इक्वल टू ओ सी बार. सी बार इक्वल टू ओ सी बार. ड्रॉ. आता त्यानंतर काय करायचं पाहिजे पी मधून ह्या एक्स एक्सिस वाय एक्स वाय प्लेन वाय झेड प्लेन हा एक्स वाय वाय झेड प्लेन आपण आहे. इथं हा वाय प्लेन आहे. इथं पुढे वाढवतो तो एक्स इथं आपण तो एक्स एक्स प्लेन असणार आहे आणि इथं आपण पुढे वाढवला तर तो झेड प्लेन आहे. ए एक्स वाय झेड घेतलं तरी पण चालतं किंवा ए बी सी असं घेतलं जातं. Draw plane through P parallel to AOB, BOC and COA. Draw planes through A
ए मधून प्लेन काढा, ड्रॉ प्लेन्स थ्रू ए पॅरलल टू ड्रॉ प्लेन्स थ्रू पी म्हणा, थ्रू पी सॉरी, ड्रॉ प्लेन्स थ्रू पी, पी मधून जाणारे प्लेन्स काढा पॅरलल टू द प्लेन्स, पॅरलल टू द प्लेन्स AOB, BOC and COA meeting. आता बघा पहिले आपण पी मधून जाणारा प्लेन काढायचा, पी मधून कशाला AOB ला पॅरलल, AOB ला पॅरलल केलं पी मधून जाणारा प्लेन मीटिंग OC, OC सर्व एकदम घ्यायचं. त्यानंतर BOC, BOC मध्ये इकडचा प्लेन, इकडच्या प्लेनला पॅरलल पी मधून काढलं तर OA लागतो, OC OA and OB, OC OA and OB at OC ला कुठे पा N, OA ला कुठे पा OA ला L, L and OB ला M respectively. रिस्पेक्टिव्हली काय केलं आपण P मधनं तीन प्लेन काढले, P मधनं एक AOB आहे खालचा जो प्लेन आहे AOB, या प्लेनला मी पॅरलल प्लेन काढले P नंतर, तो OC ला या ठिकाणी इंटरसेक्ट होतो पहा. ड्रॉ प्लेन थ्रू P पॅरलल टू द प्लेन, पहिले तर AOB घेतला, AOB ला पॅरलल घेतला तर तो OC ला कुठे मीट करतो, OC ला मीट करतो या ठिकाणी, या ठिकाणी. नंतर BOC ला पॅरलल घेतला, BOC म्हणजे इकडचा प्लेन, त्याला मी P मधून पॅरलल प्लेन काढलं तर तो OA ला कुठे मीट करतो बघ, इट मीट OA L ला मीट करतो. आणि COA ला पॅरलल काढलं, COA या प्लेनला, COA म्हणजे इकडचा प्लेन, इकडच्या प्लेनला पॅरलल काढलं तर हा प्लेन आपल्याला येईल, तो OB ला कुठे मीट करतो बघ, OB ला या ठिकाणी मीट करतो. या पद्धतीने आपण तीन प्लेन काढले. तर थोडंसं ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल OL OA हे कोलिनियर आहे, OM OB कोलिनियर वेक्टर्स आहेत आणि ON आणि OC पण कोलिनियर वेक्टर्स आहेत. हियर OL OA OL bar OA bar OL bar and OA bar, OM bar and OB bar, OM bar and OB bar आणि OM bar and OC bar, OM bar and OC bar. OL bar and OA bar हे कोलिनियर आहेत, OM bar OB bar कोलिनियर, OM bar OC bar are कोलिनियर वेक्टर्स, एका रेषेवर चालले कोलिनियर वेक्टर्स. आता आपल्याला कोलिनियरची महत्त्वाची प्रॉपर्टी माहिती आहे. कोलिनियरची महत्त्वाची प्रॉपर्टी काय बा, if three vectors are collinear, two vectors are collinear, then any one of them can be expressed as a scalar multiple of other vector. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर त्यातला एक वेक्टर दुसऱ्याच्या पटीमध्ये म्हणता येतो. मग मला आता असं लिहिता therefore OL bar equal to x into OA, OM bar equal to y into OB bar. हे एक्स वाय झेड कुठून आले म्हणू नका, हे एक्स वाय झेड आपण स्केलर्स घेतले. काही घेऊ शकता तुम्ही, पाठीमागच्या थेरम 2 मध्ये आपण त्याला T1 आणि T2 घेतले, इथं आपण फक्त ते x आणि y घेतले, x y आणि z. आणि OL बार इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, हा वेक्टर याच्या पटीमध्ये मांडता येतो, z into cos y. हे पट आहे, हे x y z पट आहे. किती पट असेल, दुप्पट असेल, तिप्पट असेल, 1/2 टाइम्स असेल, स्केलर मल्टिपल, स्केलर मल्टिपल. If two vectors are parallel, one vector is expressed as a scalar multiple of other vector. One vector is expressed as a scalar multiple of other vector. One vector is expressed as a scalar multiple of other vector. आता मला O पासून P कडे याला हा या वेक्टरला R1 असं म्हणा, OP बार इक्वल टू R1. इथेच आपण सुरुवातीला घेतलं होतं C बार इक्वल टू OC बार and R बार इक्वल टू आपण असा एक्स्ट्रा घेतला तर and R बार इक्वल टू OP बार, R बार इक्वल टू OP. आता मला O पासून P कडे जायचं आहे, तर पहा कसं असतं ते, इथून हे जोडा, तर OL प्लस LP लिहित आहेत. नाउ OP बार इक्वल टू OP बार इक्वल टू O पासून मला P कडे जायचं आहे, तर OP बार वेक्टर, तर वेक्टर ट्रायंगल नुसार कसं येतं पहा, OL प्लस LP बार, OL बार प्लस LP बार, OL बार प्लस LP बार. आता LP बार मला कसा येतो पहा, LQ प्लस QP that is equal to OL बार
आता एल क्यू बार पाहिजे, एल पासून पी कडे जायचं एल क्यू बार, तुम्हाला एल क्यू प्लस क्यू पी असं नाही तर एल क्यू बार प्लस क्यू पी बार प्लस क्यू पी बार या पद्धतीने घ्या. थोडीशी माहिती इथं लिहिलेली आहे पण हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून आता एल क्यू बार बघा, हा एल क्यू बार वेक्टर म्हणजे थोडक्यात ओ एम बार आहे आणि क्यू पी बार म्हणजे हाईट थोडक्यात हाईट म्हणजे तो ओ एम बार आहे. तर ती व्हॅल्यू आपण त्यामध्ये ठेवली आहे. तर आपल्याला काय करायचं that is equal to इथे OL बार प्लस LQ बार म्हणजे पाहिजे LQ बार याला त्यापासून Q पर्यंत अंतर म्हणजे OM बार येतं. इट इज OM बार प्लस QP बार म्हणजे इथे आपल्याला ON बार येतं. ON बार तर इथे जे आपण LP बार OQ बार वगैरे घेतलेले आहेत त्याला यापासून आपण 1 असं म्हटलं असेल की we take this to as 1 वरून या तिन्ही व्हॅल्यू ठेवल्या. OL बरोबर किती दिलं x into OA बार y into OB बार x into OA bar plus y into OB bar plus z into OC bar. परंतु OA बार म्हणजे आपल्याला इतर माहिती आहे OA बार म्हणजे A बार, OB बार म्हणजे B बार आणि OC बार म्हणजे C बार आणि OB बार म्हणजे आपल्याला R बार माहिती आहे. therefore OB बार इक्वल टू OB बार म्हणजे आपल्याला आपण इथे लिहिलं आहे R बार. सपोज इफ यू कंसिडर दिस टू बी एज 2 दिस टू बी एज 1 तर पहिल्यांदा फ्रॉम 2 लिहिलं फ्रॉम 2 आता फ्रॉम 1 OA बार OB बार OC बारचे व्हॅल्यू ठेवले नाही R बारचे व्हॅल्यू ठेवले तर x into OA बार म्हणजे A बार OB बार म्हणजे B बार y into B बार plus z into C that is required. हे आपल्याला प्रूव्ह करायचं फ्रॉम फर्स्ट आहे फ्रॉम फर्स्ट हा झाला आपण ओनली इफ पार्ट म्हणजे गेल्या थेरममध्ये ओनली इफ पार्ट वगैरे पाहत होतो म्हणजे ओनली इफ पार्ट. आता इफ पार्ट म्हणजे युनिकनेस आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. युनिकनेस हे जे सिद्ध झालं याला आपण फाडतर आपण स्टार म्हणा एक दॅट इज टुगेदर स्टार. आता एकमेव तो आपण सिद्ध करायचा हा एक आणि एकच वेक्टर मिळतो दुसरा वेक्टर मिळत नाही असं आपल्याला दाखवायचं आहे. युनिकनेस एकमेव आपण शक्य घेऊया इफ पॉसिबल लेट R बार इक्वल टू 1 एखाद्या वेक्टर मध्ये म्हणून आपण आता ते x y z च्या ऐवजी x डॅश y डॅश z डॅश असं सुरू करूया. x डॅश a बार प्लस y डॅश b बार प्लस z डॅश c याला तुम्ही डबल स्टार x y z च्या ऐवजी तुम्ही p q r वगैरे असं स्केलर सुद्धा घेऊ शकता. मी x डॅश y डॅश z डॅश घेतले तर दोन्हीवरून लेफ्ट साइड इक्वल आहे राइट साइड इक्वल असलं पाहिजे. फ्रॉम 1 and 2 किंवा 1 minus 2 एक मधून 2 वजा केला तर काय पहा 1 minus 2 gives r bar minus r bar म्हणजे 0 नाही देणार x minus x dash इथं x minus x dash a bar येणार प्लस y minus y dash into b bar प्लस z minus z dash into c bar इक्वल टू असे करोनरी आपली झालेली आहे पार. इफ a बार b बार आणि c बार याच्या पूर्वी आपली करोनरी झाली इफ a बार b बार c बार आर नॉन कोप्लेनर वेक्टर्स and if their linear combination is zero vector then scalars must be equal to 0 that is x minus x dash equal to 0 y minus y dash equal to 0 z minus z dash equal to 0. but since आता आपल्याला a बार b बार c बार सुरुवातीला दिले त्यामध्ये काय दिले नॉन कोप्लेनर. जर कोप्लेनर असतील तर इथे स्केलरची व्हॅल्यू 0 असण्याची काय आवश्यकता नाही. पण नॉन कोप्लेनर असतील a बार b बार c बार नॉन कोप्लेनर सिन्स a बार b बार c बार आर नॉन कोप्लेनर हे एका प्रतलातले नाही नॉन कोप्लेनर आहेत आणि तरी सुद्धा त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर येतं तर याचाच अर्थ त्यांच्या स्केलरची व्हॅल्यू 0 पाहिजे. म्हणजे x minus x dash and therefore x minus x dash must be equal to y minus y dash must be equal to z minus z dash equal to 0 that is
x इक्वल टू x डॅश, y इक्वल टू y डॅश अँड z इक्वल टू z डॅश अँड हेच युनिटनेस. म्हणजे आपल्याला इथं आपण हा दुसरा थेरम कंप्लीट झालेला आहे. राहिलेलं बघा आपण नेक्स्ट पिरियडला पाहू.